नमस्कार मित्रांनो, मी पूजा तुमचं स्वागत करत आहे बालभारती इयत्ता 4थी मधल्या तिसऱ्या कवितेच्या प्रश्नोत्तरांना। तर कविता तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे। आपण सुरुवात करूया प्रश्नोत्तरांकडे। हे आहेत आपले प्रश्न आणि इथे मी लिहिली आहेत या प्रश्नांची उत्तर। खालील प्रश्नांची उत्तरे सांगा। गारा कशा पडल्या? गारा टपटप पडल्या। आ, ढगांचा बाजा कसा वाजत आहे? ढगांचा बाजा धडम धडम वाजत आहे। ई, केरकचरा कशामुळे दूर झाला? केरकचरा नदी नाल्यांना पूर आलेल्या पाण्यामुळे दूर झाला। एकवचन लिहा। इथे एकवचन म्हणजे इंग्लिशमध्ये सिंग्युलर प्लुरल होतं। प्लुरल दिलेलं आहे, आपल्याला सिंग्युलर राईट करायचं आहे। पहिला आहे सुट्ट्या, त्याचं एकवचन आहे सुट्टी। दुसरा आहे झाडे, त्याचं एकवचन आहे झाड। तिसरा आहे आंबे, त्याचं एकवचन आहे आंबा। चौथा आहे कैऱ्या, त्याचं एकवचन आहे कैरी। आणि सर्वनामे, सर्वनामे म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणतात प्रोनाउन्स। त्याचे आहेत तो, ती, ते आणि याच्यानुसार आपण एकवचन किंवा अनेकवचन असून ओळखून त्यांना आपण सर्वनामे लिहितो। रुमालाला आपण तो रुमाल असे म्हणतो। घडीला आपण ती घडी असे म्हणतो। इथे घड्याळ नाही आहे, इथे घडी आहे। खिसा याला आपण तो खिसा असे म्हणतो। पुस्तक याला ते पुस्तक असे म्हणतो। शाळा याला ती शाळा असे आपण म्हणतो आणि शिक्षकांना ते शिक्षक असे म्हणतो। आता आपण पुढील प्रश्न बघूयात। इथे कवितेच्या ओळी पूर्ण लिहा असं सांगितलेलं आहे। इथे कवितेच्या ओळींचा अर्थ दिलेला आहे, त्यानुसार आपण कवितेतून ह्या कवितेच्या ओळी लिहिलेल्या आहेत। बघा मित्रांनो, हे आपण दोन्ही लिहिलेलं आहे, तसं तुम्ही लिहून घ्या। आणि शेवटचा एक प्रश्न आहे, तो म्हणजे इथे आपल्याला दिलेला आहे, खालील योग्य ठिकाणी पूर्णविराम द्या। मग इथे आपण सकाळची वेळ होती, पूर्णविराम दिला। रीमा आईबाबांसोबत फिरायला निघाली, तिथे एक पूर्णविराम दिला। जिथे वाक्य पूर्ण होतं तिथे आपण पूर्णविराम देतो। ठीक आहे, अशा रीतीने आपण सगळेजण ताज्या आणि स्वच्छ हवेत चालू लागले। इथेही एक पूर्णविराम दिलेला आहे। सकाळच्या प्रसन्न वातावरणात सर्वांनी व्यायाम केला, इथेही एक पूर्णविराम दिलेला आहे। आईबाबांनी रीमाला व्यायामाचे महत्त्व सांगितले, इथेही एक पूर्णविराम दिलेला आहे। रीमा दररोज नित्यनियमाने व्यायाम करू लागली, इथेही एक पूर्णविराम दिलेला आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हा तिसरा पोयम आहे, त्याची प्रश्न उत्तरे आपण बघितलेली आहे। काही अडचण आली तर कमेंट्समध्ये नक्की कळवा। खूप खूप धन्यवाद।